आपण आज कुरुळ गावामध्ये आपण सध्या आहोत. या ठिकाणी महिला पण आहेत, महिला बुजुर्ग आहेत. त्यांना आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्या अडचणी नेमक्या कुठल्या आहेत त्यांना आपण विचारपूस करणार आहोत. आजी नमस्कार. हा नमस्कार. हा आजी आपलं तुमचं नाव काय आहे? हा नाव? जमाल बे जोरशी बोल. जमाल बे जमाल बे बरं बरं. आजी मला सांगा, तुम्ही आजपर्यंत पाहताय तुमच्या गावामध्ये कुठला निधी, कुठला पुढारी ह्या गावामध्ये येऊन कुठले कामं केली असतील, काय तुम्हाला काय वाटतं? तुमची परिस्थिती सध्या कशी आहे? तुम्ही कसं जगताय? कोण बी देते खा खा का असं तुमची परिस्थिती तुमच्या असं का आली? पोरं तीन मिळून बर कसं कसं ही परिस्थिती तुमची आली, कशामुळे आली असं? काय आता कसं कराल तुम्ही? अहो पगार येत नाही, एक वर्ष झालं. मग इथले तुम्ही गावातले सरपंच किंवा कुणी हे पाहत नाही का? आपण कुणाला सांगत नाही. ते तुम्ही कोणाला सांगत नाही का माझी अडचण काय आहे ती? आता तुम्ही कसं जगताय तुम्ही? आता तुमचं निवारण कसं करताय तुमचं? कोण बी देते 10 खा बर खा. मग आता तुमची पगार आता तुम्हाला पगार भेटत नाही का? नाही, एक वर्ष झालं पगार नाही. मग त्यासाठी तुम्ही कोणाला असं पगार चालू करा असं काही मागणी केली का? सगळं नाही नाही बा, कोणाला नाही. तुमच्या गावामध्ये पुढारी असतील, तुमच्या गावातील समाजाचा नेता असेल, कोणी करत नाही का तुम्हाला मदत? रडू नका आजी. फक्त तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही एकटेच राहता का तुम्ही? एकटंच आहे. त्यासोबत पण आपल्या नागरिक आहेत सोबत. तुझं नाव काय आता? इम्रान तांबोळी. आता सध्या परिस्थिती काय, आजीची परिस्थिती काय तुम्ही काय सांगाल? आजीची परिस्थिती एकदम बिकट आहे. आजीला 3 मुलं होते, चार मुलं होते. चार मधले 3 मुलं मेलेत. ह्या आजीला कोण सांभाळत नाही, काय नाही. ह्या आजीला कोण पण भाकरी देतंय. ह्याला झोपायला घर नाही, दुसऱ्याच्या घरी जाऊन झोपते ही बाहेर. ह्याला काय नाही, ह्याची पगार चालू नाही, काय नाही ह्या आजीची. ह्या आजीला कोण बी 10-20 रुपये देतंय, मदत करते ती गावातली. ह्या आजीची पगार चालू व्हावी. नेते मोहोळ तालुक्याचे आमदार राजाभाऊ खरेने ह्या आजीकडे लक्ष द्यावं आणि ह्या आजीचं सगळं मार्गी लावावं. त्याला घरकुल बिरकुल देण्यात यावे. पण तुमच्या गावामधल्या अजून समस्या कुठल्या कुठल्या आहेत? असं जशी आता पहिली एक समस्या ते हे आजीची झाली, बाकीच्या कुठल्या समस्या आहेत? आमच्या गावात तसे आई वडिलांना नाही सांभाळणारे भरपूर आहेत. बर. तसं आमच्या गावात एक अनाथ आश्रम व्हावं, ह्यांची सोय व्हावी अनाथ आश्रम मध्ये आणि ह्यांना चांगलं खाण्यापिण्यात मिळावं. एवढीच अनाथ आमच्या आश्रम होण्यापेक्षा इथल्या लोकांना काय अनाथ आश्रम करण्याचं कारण काय, गरज का पडते? कारण सांभाळत नाहीत म्हातारीला. हे असेच बसतेत रस्त्यावर, सांभाळत नाहीत. त्याच्यामुळे अनाथ आश्रम जे सांभाळत त्यांनाच आपण त्यांनाच त्यांच्यावर दंड कार्य करण्यासाठी तुम्ही का करत नाही? मग तशी ग्रामपंचायतनं कारवाई करावी. बाबा आपल्या आई वडिलाकडे लक्ष द्या. नाही लक्ष दिल्यावर त्यांच्यावर कारवाई तुमच्यासारख्या करावी. तरुणांनी ते उठाव केला पाहिजे ना, ठराव केला पाहिजे तुमच्यासारख्या तरुणांनी. आम्ही तर नक्कीच करू. आम्ही तर नक्कीच ठराव करू आणि नक्कीच हे करू आम्ही. तुमच्या गावामध्ये रस्ते, पाणी वगैरे काय समस्या कुठल्या असतील अजून? आमच्या गावात रस्ते वगैरे सगळे चांगले आहेत, पाणी वगैरे सगळं आहे भरपूर. फक्त युवा पिढीला रोजगार नाही, युवा पिढीला रोजगार देण्यात यावे. कारण युवा पिढी भरपूर बसलेली आहे. तुम्ही म्हणताय रस्ते वगैरे चांगले आहेत, मी तिथून आलोय त्या ठिकाणी, तिथे रस्ता आहे तसंच आहे, पडलेला खराब झालेला आहे. ते बाजारपट्ट्यातला रस्ता आता ती ग्रामपंचायत झाल्यावर परत ती करतील की. हे सगळं हे बसवलंय की का बसले ठोकळे ते. ठोके बसले, ठोके पण खालीवर दिसत ना, एक समान बसलोच नाही ना, हे टिकल तुम्हाला असं वाटतं का? काय आता माणसाची गॅरंटी नाही आणि ह्याची काय कोण गॅरंटी द्यायला लागले. पण ते काम व्यवस्थित केलं असतं तर झाल्याची गॅरंटी. व्यवस्थित कोणच कायच करत नाही व्यवस्थित. पण ती व्यवस्थित होण्यासाठी काय कराल, तुमची भूमिका काय करायला पाहिजे? काय चांगला माणूस निवडून यायला पाहिजे. आमचा फक्त कुरुलचा विकास झाला पाहिजे. आम्हाला चांगला माणूस नेमका कोण आहे मग आता निवडून आणण्यासाठी? आता बघा गेलं तर जिल्हा परिषदला तुमच्या कुरुल गटामधनं उमेश दादा पाटील आहेत, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं. दुसरे आहेत भाजपकडनं सचिन जाधव आहेत. मग ते दोघांमध्ये तुमच्या गावाचा विकास करेल असं मग कोण वाटतं? उमेश पाटील. उमेश पाटील करेल असं मग काय कुठल्या ह्याच्यावर तुम्ही म्हणताय उमेश पाटील करतील? कारण उमेश पाटील अजित पवारचं हे सगळं काम सांभाळते. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहे ते. परत त्यांनी उमेश पाटील अजित पवारकडे निधी आणून करतील कुरुलगावचा विकास, ही मला खात्री आहे. मग आजपर्यंत गावामध्ये एवढा निधी आणला का? नाही आणला, त्यांनी आणला नाही निधी. आणतील. 25 लाख रुपये निधी आणलाय, 45 लाख रुपये निधी आणलाय. आता परत तरी जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्यावर मग जास्त निधी आणतील.
तुमच्या गावामध्ये त्यांचा का दौरा वगैरे असतो का? असतं की दौरा, रात्रीच दौरा झालाय. बरं. पुढे काम अजून त्यांनी करतील असं मला विश्वास आहे का? आहे विश्वास आहे. 100% विश्वास. त्यासोबत पण आपल्यासोबत दुसरे पण तरुण आहेत. त्या तरुणांना आपण विचारूया. दादा, तुमचं नाव काय? इरफान तांबोळी. दादा, तुमच्या गावामधले किंवा तुमच्या समाजामध्ये किंवा तुमच्या गल्लीमध्ये कुठला विकास फारसा बदल झाला वाटतं का तुम्हाला? विकास काय झाला नाही. हा. आता उमेश दादा करतील. त्याच्या मागील 5 वर्षामध्ये कुठला विकास झाला नाही म्हणताय, बरोबर आहे? नाही. ह्याच्या पुढे विकास उमेशदादा पाटील करतील असं मला वाटतं. पण कुठल्या विश्वासावर तुम्ही सांगताय? नाही 100% आहे ती. का तर त्यांचं नाही हाय कामं भरपूर आहेत त्यांची, चांगले काम आहे ते, आणि 101% त्यांनी करतील. तुमच्या गावातल्या प्रमुख समस्या कुठल्या कुठल्या आहेत सध्या? मग समस्या काय आता काय नाही, आपण तर मी माझ्या वैयक्तिक बोलतो मी तुम्हाला. काय कसं असतंय, कुठे जर किती काय जर दिलं ते तिथल्या तिथं ती म्हणते मी खाऊ का तू खाऊ, पण ते आपल्याला नको आहे. करतील उमेश दादा हे मला. तुमचं म्हणायचं काय आहे, खायच्या भानगडी आहेत, हे खायच्या भानगडी संपवणार कधी? काय आता हे उमेश दादा आल्यावरच आता कळणार आता हे. हा, आणि 100% उमेश दादा येणार आणि त्यांनी आमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. का तर ते नरखेडचे आहेत, बरोबर. हा, माझे चुलते होते तिथं, ते आपलं सलाउद्दीन तांबोळी सरपंच तिथले. हा, आणि मला माहित आहे त्यांचं काम 1 नंबर आहे तिथं, आणि होणार. तुमच्या गावामधनं मग लीड कसं असणार आहे? लीड 101% उमेश दादाचं. काय म्हणतात, आपले सचिन जाधव यांना लीड जाईल. हो का, शेवटी कसं असतंय, जनतेवर हे आहे, बरोबर आहे का? हा, शेवटी जनतेवर अवलंबून आहे. पण मला तर वाटतं 101% उमेश दादा पाटीलच का? नाही, कामं चांगलीच त्यांची. आता ते मलिकपेठचं काय पुलाचा प्रॉब्लेम होता, त्यांनीच सॉल्व्ह केला ते सगळं, त्यांच्यामुळे सगळं झालं. हे करतील असा एक विश्वास आहे. नमस्कार. का आपलं नाव? अविनाश भारत माने. बरं, माझे सरकार तुमच्या गावामध्ये कशा प्रकारचा विकास आहे किंवा झालाय? या मागील 5 वर्षात कुठला नेता आला का? आमदारची इलेक्शन मागे झालं विधानसभाचं, ह्या ठिकाणी कोणी फिरकलं का? काय सांगाल आपल्या गावातलं? नाही, आता हे जे चालू जे आमदार आहेत राजाभाऊ खरे साहेब, हे वारंवार आमच्या गावामध्ये येतात आणि त्यांनी एका वर्षामध्ये चांगल्या प्रकारचा विकास केलेला आहे. कुठला विकास केला? थोडक्यात 2 मुद्दे सांगाल का 4 सांगाल? हे रस्ते, लोकांच्या समस्या त्यांनी येऊन सोडवलेल्या आहे. कुठल्या लोकांना भागातला रस्ते केले त्यांनी? हे काय कुरुलचे आपली ग्रामपंचायतचं हे वाडीचा वडा वगैरे इकडे तिकडे सावतामाळे मंदिर दिलं त्यांना. गणेश मंदिर इथं आमच्या होळी चौकामध्ये त्यांनी मंजूर केलं. केसवाईच्या याला देणगी दिली, 5 मेंढे दिली त्यांनी यात्रे टायमाला. तुमच्या गावातले लोक म्हणतात त्यांनी काहीच केलं नाही. नाही ना, त्यांच्याकडे दुसऱ्या पक्षाकडे सत्ता होती 40 वर्ष, त्यांनी काय केलं नाही, वर्षात काम तर केलं चांगलं. हा, आमच्या गावचे एक अण्णासाहेब पाटील कुरुलचे शहेनशाह म्हणून त्यांना ओळखतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजू खरेंनी त्यांच्याकडून काम करून घेतली आणि आमच्या गावाने राजू खरेंना भरपूर लीड दिलेला आहे. मग सध्या तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन चालू आहे. बरे 2 उमेदवार तगडे थांबलेले आहेत. ते उमेश पाटील असतील किंवा सचिन जाधव असतील. ह्या दोघांपैकी कोण काम करेल असं मला वाटतं? कसं आहे माहिती आहे का, उमेश पाटील हे सगळ्याच्या समोरचा व्यक्ती आहे. म्हणजे सगळ्याला माहित आहे उमेश पाटील कोण आहे, धडपडणारा व्यक्ती आहे मोहोळ तालुक्यासाठी. आणि उमेश पाटलाला इलेक्शन ही दार्जिन आहे. त्यांनी राजू खरेंना निवडून आणलं, मोहोळची नगर परिषद निवडून आणली. आमचे 12 बुलुदराचे कैवारी रमेशजी बारसकर यांच्या खाली त्यांनी सिद्धी वस्त्रे या ताईनं त्यांनी नगराध्यक्ष केलं. पूर्ण मोहोळ शहर त्यांच्या विरोधात असताना सुद्धा रमेश बारसकर यांनी चांगल्या प्रकारे मोहोळ नगर परिषद निवडून आणली. पण तुमच्या गावातला विकासाबाबत हे कुठल्या कुठल्या समस्या असतील, ते समस्या ही उमेश पाटील करतील. कुठल्या उद्देशाने? 100% त्यांनी उमेश पाटलाचं सारखं आमच्याकडे लक्ष असते. आमच्या गावचे अण्णासाहेब पाटील यांच्या मार्फत त्यांची चांगलं आमच्या कुरुल गावाला सारखं लक्ष असते. पण आता तुमच्या गावातल्या मागण्या प्रमुख कुठल्या असतील अन्नदाताकडे? मागण्या काय आहे, ती गोरगरिबांच्या समज येत्या. कोणाला रेशन भेटत नाही, कोणाला म्हातार माणसांच्या पेन्शन नाही ते चालू, ती इंदिरा काय ती कुठल्या आवास योजनेचे त्यांचे पैसे मिळत नाही, काय नाही, ती गोरगरिबाला रेशन मिळत नाही. हीच गोरगरिबाचा, आपण मोठ्याचं काय हे नाही. आपल्याला गोरगरिबासाठी चांगलं व्हायला पाहिजे आणि ही उमेश पाटील ही एकमेव व्यक्ती ती करू शकते. पण शिक्षण व्यवस्था म्हणलं तर कॅनलचा आजही पडलेला मुद्दा आहे. तिथे रस्ता नाहीये, तर त्याविषयी तुम्ही काय सांगा? नाही, वाडी वस्तीवर ही कॅनलवर जाताच येत नाही. खड्डे आहे भरपूर. वाडीच्या वडा इकडे महादेवड्याला सहजासहजी जाता येत नाही.
मग असं म्हणतात की कुठेतरी आमदाराने किती कोटी निधी आणला, काम केली असं नाही म्हणतात. नाही, ह्या राजू खरेने तर विकास चांगल्या प्रकारच केलेला आहे. ती माणूस गोरगरिबाला मदत करते ही आम्हाला तर माहिती आहे. हा. त्यासोबत अजून एक नागरिक आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव आहे? बालाजी पाटील. पाटील साहेब, आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन चालू आहे. हम्म. जसं की दादा तुमचे पाटील मंत्र उमेश दादा पाटील म्हणून उमेदवार आहेत, हम्म. दुसरे सचिन जाधव पण उमेदवार आहेत. हम्म. पण हे दोघांपैकी कुठला उमेदवार तुमच्या गावाचा विकास करेल असं मग काय वाटतं? सचिन जाधव वाटतं. सचिन जाधव वाटतं. पण आजपर्यंत काय त्यांची कामं आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये? त्यांची कामं, त्यांचं साखर कारखाना आहे. कारखान्यात आमच्यातली कामगार बी ह्या भागातली भरपूर आहे. ती त्यांना रोजगार दिला. बँक आहे, कर्ज पुरवठा करते. अजून फॅक्टरी काढायचं म्हणते त्याने. दुसऱ्या बी अजून रोजगार बऱ्याच लोकांना द्यायचं म्हणते. पण आता तुमच्या गावातील समस्या कुठल्या असतील? समस्या काय एवढ्या काय नाही त्या. नाही त्या मी येतोय तर रस्ता खराब आहे दिसला पहिल्या शेटला मला. रस्त्याचं काम दुसऱ्या चालू आहे. विषयी पाण्याची पण व्यवस्था बरोबर नाही असं म्हणतात. हा, मागील 5 वर्षाचा आमदारी येत नाही म्हणतात, विकास बी होत नाही म्हणतात. असे तुमच्या गावातले लोक म्हणतात ना. विकास सचिन जाधव विकास करायचा. 100% करणार. 100% करणार. तर मागीलचे उमेदवारांनी काम केले का? केली ती. कुठले काम केले? आमचं खंडोबा देवस्थान आहे, त्यांना यशवंता त्यांनी दिले त्यांच्या फंडातून. परत इथं पाण्याचं म्हणता येतं, पाण्याचं इथं आरो प्लांट आहे, इथं चौकातच आहे. पण ते झालं देवासाठी आणि पाण्यासाठी. हा. पण महत्वाचा शिक्षण व्यवस्था म्हणजे मुलांना येण्यासाठी कॅनल आहे. त्या कॅनलच्या बाजूला रस्ता आहे. त्या रस्त्यामध्ये गुडघ्याएवढे खड्डे असं तुमची लोक म्हणतात गावात. पण तिथे पण अजून तेच परिस्थिती आहे. पण ते रस्ता का होत नाही याचं काय कारण? नाही, आता प्रोसिजर मध्ये आहे. आता घेतील सचिन दादा निवडून आल्यानंतर घेतील. आता त्याने म्हणजे एवढे दिवस ह्यात नव्हते ना राजकारणात. त्याने कारखाना बँकिंग ह्याच्यातच होती. आता पहिल्यांदाच राजकारणात उतरले ते म्हणल्यावर आता ह्या क्षेत्रात त्यांनी काम करतील. पहिले त्यांनी कारखाना, शेतकरी, बँकिंग, कर्ज पुरवठा ह्या विषयावरच करत होती. आता जिल्हा परिषद मध्ये उतरलेत म्हणल्यावर रस्त्याचे बी काम करतील ते. आज आपण कुरुळ गटामध्ये अनेक लोकांच्या समस्या आणि अडचण्या किंवा विकास किंवा नेता ह्या विषयावर आपण चर्चा केली, माहिती विचारली. असं आता निवडून तर येणार कोण हे तर निश्चितच आहे, पण ह्यामधला कुठला उमेदवार काम करेल हे पण महत्वाचं आहे. आपण आज बघितलं उमेश दादा पाटील हे पण काम करतात असंही म्हणलं जातं. आणि ह्याच बाजूला बघितलं गेलं सचिन जाधवचा कारखाना आहे, पण ते पण अनेक बेरोजगार लोकांना काम हाताला काम दिलेलं आहे असं पण मानलं जातं. पण ह्या ठिकाणी दोघांची चूल ह्याच्यामध्ये लढीमध्ये कोण निवडून येईल हे पण आपलं फारं गरजेचं आहे. पाहूया टुडे न्यूज महाराष्ट्र. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.